अचलपूर शहरातील गोरगरीब नागरिक आणि 2011 पूर्वीच्या नजूल धारकांना घरकुल योजनेपासून वंचित ठेवल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने केला आहे। प्रशासनाने तातडीने फेर सर्वेक्षण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आरपीआयचे शहराध्यक्ष किशोर मोहोड यांनी दिला आहे। 2011 पूर्वीच्या पात्र नजूल धारकांना पीआर कार्ड नाकारून नवीन व अपात्र व्यक्तींना लाभ दिला जात असल्याचा आरोप आहे। नगर परिषदेचे अधिकारी आणि पीएमसी संस्थेने घरकुलाचे सर्वेक्षण पक्षपातीपणे केल्याचा दावा करण्यात आला आहे। पंतप्रधान आवास, रमाई आणि शबरी आवास योजनेचा लाभ खऱ्या गरजू आणि कष्टकरी कुटुंबांना मिळत नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला आहे। नगरपालिकेने कोणताही भेदभाव न करता पारदर्शक पद्धतीने सर्व नवीन व जुन्या धारकांचा फेर सर्वे करावा आणि पात्र नागरिकांना तातडीने घरकुल मंजूर करावे अशी मागणी किशोर मोहोड यांनी केली आहे। गरिबांच्या हक्कावर गदा आणली जात आहे। जर प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर आरपीआय रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारेल, अशी प्रतिक्रिया किशोर मोहोड यांनी दिली आहे। अचलपूर शहरातील गरीब लोक घरकुल पासून वंचित आहात। दुलागेट बिलनपुरा येथील बरेच दिवसापासून प्रस्ताव तसाच पडला आहे। नजूल धारकांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवले, परंतु ते सुद्धा दुर्गात पडल्या। तरी नगरपालिकेने तात्काळ यावर उपाययोजना करून त्यांना घरकुल द्यावे। तसेच आदिवासी लोकांसाठी शबरी योजना, घरकुल योजना चालू आहे। शबरी घरकुल योजना अचलपूर शहरातील एकही आदिवासींना या योजनेचा लाभ मिळाला नाही। या सर्व योजनेचा लाभ, रमाई आवास योजनेचा लाभ, प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ, शबरी योजनेचा लाभ या गोरगरिबांना मिळाला पाहिजे। जर असं मिळाला तर त्या लोकांना लाभ दिला नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा मी इशारा देतो। तरी नगरपालिकेने सर्वांना घरकुल द्यावे अशी मी विनंती। पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपूर। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।